नमस्कार. आज बघा ना, या खिडकीतून कसं ऊन रोज येतं या वेळेला, पण मी कधी त्यात व्हिडिओ शूटिंग केली नव्हती. तर बघा आज किती छान हे मनी प्लांट उन्हाचा नाश्ता करतं आहे. पावसाळे दिवस आहे, या खिडकीत फार कमी ऊन येतं आणि मला ऊन इतकं आवडतं ना की मी अक्षरशः ना काळ्या पाण्याची सजा भोगते. मला असं वाटते, कारण या उन्हामध्येच मी अशी लहानाची मोठी मुंबईला झाले आणि मग आम्ही कशाही परिस्थितीत आम्ही राहत होतो. पण वडील आम्हाला प्रत्येक रविवारी फिरायला घेऊन जायचे की मुलांना ऊन लागावं, वारं लागावं, कारण मुंबईमध्ये राहणीमान एकदम विचित्र असायचं. तरी आम्ही तर चांगल्या ठिकाणी राहत होतो, पण त्या काळी काहीतरी अशा कितीतरी अशा वस्त्या अशा चॉल असायच्या की तुम्हाला उन्हाचं नामनिशाण दिसायचं नाही. मग शाळेत जाताना मला DK फोमनला जाता येताना आम्हाला गुप्ताच्या ना माडच्या मधल्या गल्लीतनं गेलं दीपक टॉकीजच्या की आमची शाळा, तर ते एवढंच फक्त जाता येताना जरासं ऊन मिळायचं. बाकी दिवसभर घरामध्ये आपली कामं करा, अभ्यास करा. मग आणि उंच उंच बिल्डिंग, चॉल, कसलं ऊन काय. तर या उन्हामुळे मग वडील आमचे उन्हाला आम्हा सगळ्यांना सकाळी न्यायचे, दिवसभर उन्हात फिरवायचे वडील. दिवसभर कुठे कुठे गारापुरीला, म्हणजे आजचा एलिफंटा, तिकडे ने इकडे ने, कुठे कुठे असे आमचे वडील आम्हाला घेऊन जायचे. तर आता ते नाही राहिले, आई वडील दोन्ही गेले. तर आता माझी मुलं मोठी झाली. आता मलाही असं वाटतं की चला बाबा, आपण सुद्धा आता असं छान एक विशिष्ट काळ झाला की तुम्हाला ना घरामध्ये नकोसं वाटतं. मग घरात कितीही छान असो, कारण निसर्गाच्या सानिध्यात मनुष्य, मीच काय सगळ्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. कारण मनुष्य हाच निसर्ग आहे आणि निसर्गातच मनुष्य रमतं. तर आता बघा ना, इकडे मला असं वाटतं की हे सगळं असं प्लास्टिक हे काढून टाकावं. हे मी खूप धूळबिळ उडायची ना म्हणून लावून ठेवलं, पण आता ते मी काढेल. एक संध्याकाळी चहा वगैरे झाली की मग मी ते काढून घेणार आहे. मग जरा छान इकडे जरा अशी दुपार एक साधारण, आता किती वाजलेत गं जागृती? किती वाजले? 4 वाजले. हां बरोबर, 4 वाजले. तिने इशारा केला. 4 बोटं. तर 4 वाजले. तर 4 वाजले, पण तुम्ही बघा आता इकडे सूर्य आला आहे. तर मला दुपारचा सूर्य खूप आवडतो. मी अनेक कविता केल्यात सूर्यावर, आणि मी तोफेवर बसलेली आहे. गरम गरम तोफ लागलेली. त्यावेळेला आम्ही लहान होतो. तर वडील असे फिरायला घेऊन जायचे कुठे कुठे असे ऐतिहासिक स्थळांवर. तर आम्ही लहान मंडळी आधी पुढे जाऊन, आमचे आई वडील, आमचे सर्व गारमेंटचे आमचे सगळे सहकारी यायचे, त्यांची फॅमिली वगैरे. तर आम्ही लहान मुलं पुढे जाऊन बसायचो आणि मग कुठे इकडे जा, तिकडे जा, इथे बस, तिथे बस, ह्या बंदुकी बघ तपासून, काय काय असा इतिहास स्थळी. तर मला आठवतं घारापुरीला ना एलिफंटाला एक अशी ना तोफ आहे तिथे लोखंडाची, की भर दुपारी मी त्या तोफेवर बसलेलो. आम्ही भावंड सगळे, आम्हाला चटके लागत होते. पण आम्ही काय उठलो नाही. 15-20 मिनटं आम्ही ते ऊन अंगावर घेतलं. तर मला खूप आवड अशी निसर्गाची. तर आता हा तो झेंडा आहे ते, पण त्या झेंड्याचे शेपटा आहेत ना, त्या खूप लांब आहेत. असा झेंडा नसतो, झेंडा दुसरा छोटा आपला पाहिजे. तर पाहू शकता किती छान ऊन आहे. माझा दुपारचा सूर्य माझा मित्र आहे. दुपारचा सूर्य मला खूप आवडतं आणि दुपारची सूर्यकिरणं मला एका वेगळ्या जगात नेतात ही सूर्यकिरणं. आणि तुम्हाला सांगू, मी अरबी समुद्र न्याहाळत अनेक वेळा समुद्र म्हणतात ना, जो मुंबईत राहतो समुद्र त्याचा सोबती असतो. तुम्ही मुंबईत तुमच्या हयात गेली आणि तुम्ही समुद्राला नाही ओळखलं तर तुम्ही काय ओळखलं. मध्यंतरी मी असं लिहिलेलं एका चॅनलला पण, की खूप मला एक वाटतं 15 वर्षापूर्वी मी लिहिलेलं की समुद्र हाच हिंदू धर्म आहे. असंच काहीतरी लिहिलेलं मी, की समुद्र हाच हिंदू धर्म आहे. तर तो अरबी सागर पाहूनच
माझं मन लहानपणापासून आम्ही असे सगळे समुद्रावरच फिरायला जायचो वेळेला. तर आता ही तर मोजकीच झाडं आहेत इथली, तर तिकडे खरी झाडं आहेत, पण त्या झाडांना कधीही दुपारचं असं ऊन लागत नाही. ते बघा, तुम्ही बघू शकता रस्त्यावर कसं आत्ता दुपारचं ऊन आले त्या बाजूला. तसं त्या तिकडच्या आमच्या गॅलरीच्या दरवाज्यांना, तिकडच्या त्या खिडक्यांना ऊन नाही लागत. सकाळी लागतं, तर सकाळी एक साधारण किती वेळ असतो, एक अर्धा तास तर असतं ते. पण ते नाही तेवढं मला हे असं मध्याह्नाचं ऊन, हे सूर्य ठेवताना हे आवडतं. हे येतं ना घर, तर पश्चिमेला ज्यांचे घरांचे दरवाजे असतात त्यांना पश्चिमेचं ऊन चांगलं मिळतं. मला असं झालं, मला पूर्वेचं पण मिळत नाही आणि पश्चिमेचंही नाही मिळत. परंतु पूर्वे मिळतं कधी दिवाळीनंतर ज्या वेळेला थंडीला हे मकर संक्रांती होते त्यावेळेला मग आता मला ते थोडंच दिसतं. पण थंडीमध्ये चांगलं आतपर्यंत ऊन येतं ना पूर्व दिशेला, नाही कसं नाही येतं. पण आता कसं पावसाळी दिवसामध्ये ही खिडकी मी हल्ली बनवली ना, 1-2 वर्षच झालं, तर त्याच्यामुळे मला ह्या खिडकीतनं ह्या उन्हाचा छान आनंद घ्यायला भेटतो. तर असं आहे, मी उन्हाशिवाय नाही राहू शकत. मला ऊन पाहिजे, मला ऊन आवडतं. मला काळ्या पाण्याची सजा लागल्यासारखं झालेलं. होय अगदी. हे बघा ना, हे मी बनवले. अजूनही सगळ्या झाडांना बनवायचं आहे. हे मी ते तिकडे भिवंडीला जेवलो आम्ही एका हॉटेलमध्ये, सावजी मटण म्हणून काय ते आहे, सावजी का, तर तिथे एक नर्सरी आहे, तिथून मी घेतलं. मी पॉटिंग केले, सगळं मी पॉटिंग केलं. तर चला थोडंसं आराम करते, जेवण झालेलं आहे. आज लेट जेवण झाले, 3 वाजता. आज मी एका पाठोपाठ सगळं 3 व्हिडिओ केलेत तुम्हासाठी, तुमच्या यूट्यूबसाठी आपल्या. तर असंच पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.